बघा किती छान पाऊस येतोय, मस्त पाऊस पडतोय. यामध्ये तर डाळवडे झालेच पाहिजे. चला तर मग सुरुवात करू. नमस्कार, मी सुनीता बुलकुल, कुकिंग विथ सुनीता बुलकुल. आपल्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मस्त छान असा पाऊस पडतोय, थंडगार वातावरण झालेलं आहे. अशा थंडगार वातावरणात डाळवडे तर झालेच पाहिजे ना. चला तर मग सुरुवात करू. हे बघा, आता मी नाही ते रात्रभर चण्याची डाळ भिजत घातलेली आहे. हे बघा, छान मस्त भिजलेली आहे. आता ही मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. आता साहित्य बघू काय काय लागतं. इथे मी 1 मोठा चमचा पिठी घेतलेली आहे. इथे तांदळाची पिठी घेतलेली आहे. हे बघा, मस्त त्याचं बाइंडिंग येण्यासाठी. इथे मोठा 1 कांदा कापून घेतलेला आहे छान बारीक. त्याचबरोबर इथे अद्रक घेतलेलं आहे, अर्धा इंच अद्रक. 1 मोठा चमचा बडीशोप, कच्ची बडीशोप आहे. जिरं लागेल आपल्याला 1 चमचा. त्याचबरोबर चवीनुसार मीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची. इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. हळद लागेल अर्धा टीस्पून आणि 1 मोठा चमचा लाल तिखट, कढीपत्ता असं कापून घेतलेला आहे. हे बघा, डाळ मस्त स्वच्छ धुवून घेतली मी. आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आपल्याला. जेवढी मावेल तेवढी जाडसर दळून घ्यायची आपल्याला, जास्त बारीक नाही करायची आहे. यामध्ये अद्रक, बडीशेप, जिरं, हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर टाकते. बाकीचे आपण वरतून कापून टाकू. कोथिंबीर. आता हे सगळं पाणी न टाकता जाडसर वाटून घ्यायचं. हे बघा, या पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. बघा, असं थोडं जाडसर ठेवायचं. पाणी अजिबात टाकायचं नाही. पल्स मोडवर केलं ना एकदम मस्त होतं. आता आपण याच्यामध्ये मसाले घालू. लाल तिखट, हळद, हे कढीपत्ता कापून घेतलेला, चवीनुसार मीठ, कांदा, कोथिंबीर आणि तांदळाची पिठी आहे ती आपल्याला लागेल तसे टाकायची. हे बघा, छान आता आहे ना मिक्स करून घ्यायचं आपल्याला. वाटलं ना की खूपच पाणी आहे किंवा पातळ आहे तर मग आपल्याला थोडंसं तांदळाची पिठी टाकायची आहे. आपण याच्यात पाणी तर टाकलेलं आहे नाही, पण मग तरी पण डाळीला पाणी सुटतंच, त्याच्यामुळं थोडंसं लागलं तर टाकायचं. छान मिक्स करून घ्यायचं पहिले. हे बघा, थोडंसं ओलसर आहे. तांदळाची पिठी टाकते मी, थोडी थोडी टाकायची, जास्त नाही टाकायची आपल्याला. आणि मिक्स करून घ्यायचं. आता हे छान मिक्स करायचं. हे बघा, छान आता इथं मिक्स झालेलं आहे. आता आहे ना थोडासा गोळा घ्यायचा असा आणि हातावर थापून घ्यायचं आहे. बघा, असं आहे ना थापून घ्यायचा वडा. चला आता आपण आहे ना तळायला घेऊ. तेल तापायला ठेवू. हे बघा, तेल छान गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं टाकून बघायचं कितपत तेल आपलं गरम झालेलं आहे. हे बघा, छान तेल गरम झालेलं आहे. आता असे वडे एक एक करून सोडून द्यायचे. हे बघा, कसे आपोआप असे वरती येतात बरं का. तळले का खालची बाजू अशी वरती येतात. हे बघा, असे पलटी करून घ्यायचे लगेच. दोघी साईडने मस्त छान तळून घ्यायची. हे बघा, हे बघा, मस्त छान असे वडे झालेले आहेत. हे बघा, कलर पण छान आलेला आहे. आता मी हे ना काढून घेते. हे बघा, मस्त वडे बनवून तयार झालेले ते. गरमागरम वडे, चहा त्याच्यासोबत आणि बाहेर पाऊस. हा काय मस्त कॉम्बिनेशन आहे बघा. छान असं वडे, मिरच्या आणि चहा.
बघा इथे मस्त छान असे आपले कुरकुरीत डाळवडे बनवून तयार झालेले ते खूप साध्या सोप्या पद्धतीत बनवलेले आणि अजिबात तेलकट होत नाही. जरी आपण ते तळलेत ना तरी तेलकट वगैरे होत नाही. मस्त छान क्रिस्पी होतात आणि इथे आपण बडीशोप वगैरे वापरली त्याच्यामुळे त्याची चव अजूनच छान येते. त्याच्यामुळे तुम्हाला जर ओवा जर ऍड करायचा असेल तर तुम्ही तो पण ऍड करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.